भगवान श्री विष्णू. हिंदू धर्म आणि पुराणात भगवान श्री विष्णूंना अग्रदेवता मानलं गेलं आहे. त्यांना या विश्वाचे रक्षकही मानलं जातं. श्री ब्रह्माला सृष्टीचा निर्माता आणि भगवान शिवाला विनाशकर्ता मानलं जातं. विश्वतारकाच्या रूपात श्री विष्णू सतत या ब्रह्मांडावर लक्ष ठेवतात आणि वेळ पडताच त्यात हस्तक्षेपही करतात. मत्स्य अवतार. प्रचलित युगाचा अंत निकट होता. भगवान विष्णूंनी विचार केला की आता प्रलयासाठी काही दिवसच बाकी आहेत. त्यांच्या भक्तांना सुरक्षितपणे पुढल्या युगात नेण्यासाठी काहीतरी करायला हवं. त्याच वेळी त्यांनी पाहिलं की त्यांचा परमभक्त राजर्षी सत्यव्रत अर्घदान करत होता. आपल्या भक्तांना माशाच्या रूपात प्रलयापासून वाचवायचं विष्णूंनी ठरवलं. तेच लोक पुढील युगात मनुच्या रूपात प्रवेश करतील. सत्यव्रताने अर्घ देण्यासाठी हातात पाणी घेताच एक छोटासा मासा त्याच्या हातात आला. सत्यव्रत माशाला कमंडलूतून आपल्या आश्रमात घेऊन गेला. त्या रात्री तो मासा अचानक आकाराने वाढला. सत्यव्रताने तो घडा आश्रमाजवळच्या एका तलावात रिकामा केला. तो मासा आता तलावात गेला, पण काही क्षणातच तो वाढू लागला आणि संपूर्ण तलाव भरून गेला. आता मात्र त्या माशाने त्याला महासागरात सोडण्याची विनंती केली. अस्वस्थ झालेल्या सत्यव्रताने त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला, पण त्याच्या मनात शंका उत्पन्न झाली. राजाने ओळखलं की तो मासा म्हणजे भगवान विष्णूच आहेत. भगवान विष्णू प्रकट झाले. सत्यव्रताने त्यांना आदराने वंदन केलं. विष्णूंनी सांगितलं की 7 दिवसानंतर महासागरात प्रलय येईल आणि तिन्ही लोक जलमय होतील. त्यांनी राजासाठी एक नौका पाठवायचं वचन दिलं. ते पुढे म्हणाले की सत्यव्रताने नव्या युगात प्रवेश करण्यासाठी काही बिया, वनस्पती आणि प्राण्यांना एकत्र करावं. सप्तऋषी आणि नागराज वासुकी बरोबर त्या नौकेत बसून त्यांची वाट पाहावी. 7 दिवसांनी आकाश काळ्या ढगांनी भरून गेलं आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. महासागराच्या लाटांनी विशाल रूप धारण करून जमिनीला गिळंकृत करायला सुरुवात केली. विष्णूंच्या वचनाप्रमाणे त्यांनी नौका पाठवली आणि सगळेजण त्या नौकेत चढले. नौका महासागराच्या विराट लाटांवर वरखाली होऊ लागली. तेवढ्यात त्यांनी पाहिलं की एक मोठा सोनेरी मासा त्यांच्याच दिशेने येत होता. त्याच्या डोक्यावर एक शिंग होतं. त्या माशाने वासुकीची दोरी बनवून त्या दोरीने नौका त्याच्या शिंगाला बांधण्याचा आदेश दिला. त्याने सर्वांना सुरक्षित ठेवण्याचं वचन दिलं. मासा निघाला आणि प्रवासादरम्यान भगवान विष्णूंनी सत्यव्रत आणि सप्तऋषींना सर्वोच्च ज्ञान प्रदान केलं. आज आपण त्याला मत्स्य पुराण म्हणतो. कूर्म अवतार. देवराज इंद्र आणि अन्य देवगण संकटात होते. असुरांनी युद्धात त्यांचा पराभव केला होता. सर्व सेना नष्ट झाली होती आणि आता असुरांसमोर ते असहाय्य होते. ब्रह्मांनी विष्णूंना त्यांच्या येण्याचं कारण सांगितलं आणि त्या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याचा मार्ग विचारला. श्री विष्णूंनी सांगितलं की देवगणांना कठोर परिश्रम करून अमरत्व देणारं अमृत मिळवावं लागेल. इंद्र आणि इतर देवगण असुरराज बलीला भेटायला गेले. बलहीन आणि शस्त्रहीन देवांना पाहताच असुर त्यांना कैद करायला सरसावले, पण बलीने त्यांना थांबवलं. त्याने असुरांना समजावलं की असुरांच्या फायद्याचा एखादा प्रस्ताव असेल तर तो ऐकून घेतला पाहिजे. बलीने आदराने इंद्र आणि देवगणांचं स्वागत केलं. इंद्राने त्यांच्या येण्याचं कारण सांगितलं.
आपापसातील वैर विसरून एकत्र काम करण्याचा प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव सगळ्यांच्याच फायद्याचा असल्याने बली आणि त्यांच्या मंत्र्यांनी तो स्वीकारला. अशा प्रकारे देव आणि असुरांमध्ये तह झाला. दोघांनीही आपापले सैनिक तयार केले आणि कामाला सुरुवात केली. त्यांनी मंदार पर्वत उपटून तो सागर किनारी न्यायला सुरुवात केली. काम अतिशय कठीण होतं. देव आणि असुर दोन्ही पक्षातील सैनिक धापा टाकू लागले. काम थांबवण्याची भाषा करू लागले. भगवान श्री विष्णू हे सर्व पाहत होते. विष्णूंनी गरुडाला मदत करायला सांगितलं. गरुडाने मंदार पर्वत पाठीवर घेऊन क्षीरसागराकडे उड्डाण केलं. देव आणि असुर त्याच्या मागे निघाले. पर्वत किनाऱ्यावर ठेवताच विष्णूंनी गरुडाला तिथून जायला सांगितलं, कारण गरुड तिथे असताना नागराज वासुकीजवळ आलाच नसता. त्यांनी वासुकीलाही अमृत देण्याचं आश्वासन दिलं आणि सांगितलं की मंदार पर्वताचा त्याला काहीही त्रास होणार नाही. वासुकीने मंदार पर्वताला वेढा घातला. आता विष्णूंनी सगळ्यांना सर्व शक्तीनिशी मंथन सुरू करण्यास सांगितलं. सागर मंथनाला सुरुवात झाली, पण मंदार पर्वत कसलाही आधार नसल्याने सागरात बुडू लागला. आता भगवान श्री विष्णूंनी एका मोठ्या कासवाचं रूप घेऊन समुद्रात उडी मारली. पर्वताला आपल्या पाठीवर घेऊन त्यांनी तो वर आणला. आनंदित होऊन देव आणि असुरांनी पुन्हा मंथनाला सुरुवात केली. सगळे मोठ्या उत्साहात होते. विष्णूंनी आपली शक्तीही सागर मंथनासाठी लावली. या प्रखर मंथनातून सर्वप्रथम हलाहल नामक भयंकर विष बाहेर पडलं. त्या विषाच्या प्रभावाने देव आणि असुरांचे प्राण कंठाशी आले. त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. धड श्वास घेता येईना. भयभीत होऊन सगळे कैलासावर श्री शंकराला शरण गेले. शंकरांनी ते विष स्वतः प्राशन करून सर्वांना जीवनदान देण्याचं वचन दिलं. त्याप्रमाणे शंकरांनी ते विष प्राशन केले. विष दूर होताच देव आणि असुरांनी पुन्हा मंथनाला सुरुवात केली. हळूहळू एक एक बहुमोल वस्तू सागरातून बाहेर येऊ लागल्या आणि अचानक सागरातून अमरत्व देणाऱ्या अमृताचा कुंभ घेऊन धन्वंतरी प्रकट झाले. अमृताचा कुंभ पाहून असुर खुश झाले आणि शेवटी तह मोडून असुरांनी तो अमृताचा कुंभ हिसकावून घेतला. आता ते आपापसातच अमृतासाठी भांडू लागले. पण विष्णूंनी कसलेही भांडण न करण्याची आज्ञा केली होती. त्यामुळे देवगण शांत होते. विष्णूंनी देवांना सांगितलं की निराश होण्याची गरज नाही. तसेही सगळे असुर आपापसात भांडणच करत आहेत. विष्णूंनी आपल्या मायेने असुरांना मोहित करून अमृत देवांना देण्याचं वचन दिलं. विष्णूंनी आता अत्यंत सुंदर स्त्री रूप धारण केलं. मोहिनी असुरांकडे गेली. असुर मोहिनीच्या सौंदर्याने घायाळ झाले. ते मोहिनीच्या इतके आहारी गेले की अमृताचा कुंभही त्यांनी तिच्या ताब्यात दिला. मोहिनीने देवांना अमृत वाटायला सुरुवात केली. देवांच्या रांगेच्या शेवटी पोहोचेपर्यंत मोहिनीने काळजीपूर्वक सगळं अमृत संपवलं. अमृत संपल्यावर श्री विष्णूंनी आपलं खरं रूप धारण केलं. असुरांना आता समजलं की त्यांच्यासोबत विश्वासघात झाला आहे. त्यांच्या वाट्याला अमृत आलंच नव्हतं. रागावलेल्या असुरांनी आता सरळ देवगणांवर हल्ला केला. अमृताबाबत फसवल्याचा त्यांना भयंकर राग आला होता. पण आता अमृतामुळे देवगण अमर झाले होते. सागर किनारी देव आणि असुरांच्यात भीषण युद्ध झालं.
असुर पराक्रमाची पराकाष्ठा करत होते. पण इंद्राने वज्राचा प्रयोग करताच असुरांची पळापळ झाली. त्यांचा संपूर्ण पराभव झाला. देवगण विजयोत्सव करत परतले. वराह अवतार. प्रलयानंतर नव्या युगाची सुरुवात झाली. ब्रह्मा आपल्या निर्मिती कार्यात मग्न असताना भूमिदेवी ब्रह्मांडात कुठेतरी हरवली. स्वयंभू मनु आणि शतरूपा निर्माण झाले आणि ती ब्रह्मदेवासमोर नतमस्तक झाले. स्वयंभूने त्यांना त्यांचे कार्य विचारले आणि त्या नव्या युगात जीवन सुखी करण्याचा राजमार्ग विचारला. ब्रह्माने त्यांना सांगितलं की त्यांनी स्वतःला षड्रिपूंपासून दूर ठेवावं, सद्गुणी मुलांना जन्म द्यावा. ब्रह्माने त्यांना पृथ्वीचं राज्य बहाल केलं आणि आशीर्वाद दिला. तेव्हा स्वयंभूने त्यांना विचारलं की राज्य आहे कुठे, कारण भूमिदेवीचा तर पत्ताच नव्हता. ब्रह्मदेव विचारात पडले. काय करावं ते त्यांना सुचेना. भूमिदेवीला शोधणं तर भागच होतं. त्यांनी श्री विष्णूंचं ध्यान केलं आणि या संकटातून मार्ग दाखवण्याची त्यांना विनंती केली. ब्रह्मदेव ध्यानात असताना त्यांच्या नासिकेतून एक अंगठ्या एवढा वराह बाहेर पडला. ते पाहून ब्रह्मांना आश्चर्य वाटलं, परंतु तो वराह आता मोठा होत गेला. ब्रह्मदेवांना समजलं की तो वराह म्हणजे स्वतः विष्णूच आहेत. हा विचार करत असतानाच तो वराह एखाद्या पर्वतासारखा मोठा झाला आणि त्याने भयंकर गर्जना केली. तेव्हा ब्रह्मदेवांची खात्रीच पटली की तो विष्णूंशिवाय दुसरा कोणी असूच शकत नाही. वराहाने भयंकर गर्जना करत आकाशात उड्डाण केलं आणि अनंत ब्रह्मांडात त्याने भूमिदेवीला शोधून काढलं. त्याच दरम्यान हिरण्याक्ष नावाचा एक महापराक्रमी असुर आरोळ्या ठोकत स्वर्गाकडे निघत होता. त्याला घाबरून लपून बसलेल्या देवगणांचा तो धिक्कार करत होता, आव्हान देत होता. क्रोधित हिरण्याक्ष आता वरुण राजाकडे गेला. वरुणाचा भीतीने थरकाप उडाला. हिरण्याक्षाने वरुणाला युद्धासाठी पुकारलं. वरुणाला माहित होतं की तो हिरण्याक्षाचा पराभव करू शकणार नाही. त्याने हिरण्याक्षाला समजवलं की तो आता वृद्ध झाला असून त्याने युद्धाचा त्याग केला आहे. वरुणाने त्याला विष्णूकडे जायला सांगितले. हिरण्याक्षाने वराह रूपातील विष्णूंना ओळखलं. गर्जना करत हिरण्याक्षाने वराहाला युद्धासाठी ललकारलं. आता वराह जवळजवळ भूमिदेवीच्या कक्षेत पोहोचला होता. आता दोघेही युद्धभूमीवर उभे ठाकले. त्याने उपहासाने हिरण्याक्षाला म्हटलं की हिरण्याक्षाच्या गदेची त्याला भीतीच वाटली. अशी बोलणी ऐकताच हिरण्याक्ष चवताळला आणि आपली गदा उचलून तो वराहावर तुटून पडला. वराहाने त्याचा वार चुकवत युद्धाला सुरुवात केली. दोघेही एकमेकांवर हल्ले करत होते. कोणीच मागे हटेना. हिरण्याक्षाने आपली गदा वराहावर भिरकावली. एखादं खेळणं झेलावं तशी ती गदा वराहाने झेलली. त्यांच्यात आता मुष्टियुद्ध सुरू झालं. हिरण्याक्षाने वराहाच्या छातीवर प्रहार केले, पण वराहाने मोठ्या कौशल्याने हिरण्याक्षाच्या कानावर प्रहार केला. हिरण्याक्ष कळवळत खाली पडला आणि गतप्राण झाला. ब्रह्मदेवाने विष्णूंची स्तुती केली की फक्त विष्णूच भूमिदेवीला परत आणण्यास समर्थ होते. हिरण्याक्षासारख्या महान संकटातून सर्वांची मुक्तता केल्याबद्दल त्यांनी भगवान विष्णूंचे आभारही मानले. नरसिंह अवतार. हिरण्याक्षाचा मोठा भाऊ हिरण्यकश्यपू
क्रोध आणि सुडाच्या भावनेने खवळला. त्याने आपल्या भावाच्या वधाचा सूड घेण्याची प्रतिज्ञाच केली. सगळ्या देवांना पाताळात हकलून लावायची आणि असुरांना स्वर्गाची द्वारे उघडून देण्याची प्रतिज्ञा केली. त्यानुसार त्याने मंदार पर्वतावर जाऊन उभ्याने तप करायला सुरुवात केली. कित्येक वर्षे उलटली. हिरण्यकश्यपूच्या शरीरावर मुंग्यांचं वारूळ तयार झालं आणि त्यावर गवतही उगवलं, पण तरीही त्याची तपश्चर्या भंग झाली नाही. ते ऐकून ब्रह्मदेव मंदार पर्वतावर गेले. ब्रह्माने हिरण्यकश्यपूला जागं केलं आणि सांगितलं की त्याच्या तपश्चर्येने त्यांना फार आनंद झाला आहे. त्यांनी हिरण्यकश्यपूला वर मागायला सांगितला. हिरण्यकश्यपूने वर मागितला की त्याला कोणताही मनुष्य अथवा प्राण्याच्या हातून दिवसा किंवा रात्री, आत किंवा बाहेर, जमीन आणि आकाशात मृत्यू येऊ नये. तसेच त्याने तिन्ही लोकांच्या निर्विवाद स्वामित्वाचा वर मागितला. त्याला तसा वर देत तथास्तु म्हणून ब्रह्मदेव निघून गेले. ब्रह्मावर नाराज झालेले देवगण आता पालन करता विष्णूंकडे गेले. विष्णूंना सर्व काही समजले. विष्णूंनी त्यांना धीर दिला आणि सांगितलं की हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद त्यांचा परमभक्त आहे. जेव्हा हिरण्यकश्यपू त्याला मारायचा प्रयत्न करेल तेव्हा ते स्वतः हिरण्यकश्यपूचा वध करतील. प्रल्हादाच्या विष्णू भक्तीमुळे प्रचंड संतापलेला हिरण्यकश्यपू आपल्या मुलाला दूषण देत होता. त्याच्या शत्रूची पूजा करण्याबद्दल त्याला दोष देत होता. विष्णूंची पूजा करणं मूर्खपणाचं आहे असं सांगत होता. परंतु श्री विष्णूंच्या भक्तीत पूर्णपणे रममाण झालेल्या प्रल्हादने त्यांच्याकडे लक्षच दिले नाही. हिरण्यकश्यपूने प्रल्हादला विचारलं की असा अपमान करण्याची हिम्मत त्याच्याकडे आलीच कशी. शेवटी प्रल्हादने आपले मौन सोडलंच. त्याने वडिलांना सांगितलं की सर्वव्यापी सर्वशक्तिमान भगवान विष्णूंकडून फक्त त्यालाच नाही तर ह्या विश्वातील सर्वांनाच शक्ती मिळते. हे ऐकल्यावर तर हिरण्यकश्यपूचा राग अनावर झाला. तो म्हणाला की मी आता तुझा वधच करतो. बघतो तुला कोण वाचवतो ते. त्याने प्रल्हादला हिणवलं की विष्णू जर सर्वव्यापी आहे तर तो ह्या खांबातही असेल. त्याने प्रल्हादला आपला बचाव करण्यासाठी विष्णूला बोलवायला सांगितलं. भयंकर आवाज करत तो खांब कोसळला आणि त्यातून नरसिंह अवतारातील श्री विष्णू प्रगट झाले आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी. चकित झालेल्या हिरण्यकश्यपूने विचारलं की तू तर मनुष्य किंवा प्राणी वाटतच नाहीस, मग तू आहेस तरी कोण? उत्तरादाखल नरसिंहाने हिंस्त्रपणे हिरण्यकश्यपूच्या दिशेने पाऊल उचलले. आता हिरण्यकश्यपूला कळून चुकलं की तो विष्णूच होता आणि त्याला मारायलाच तो अवतार धारण केला होता. नरसिंहाने एक विकट हास्य केलं. भीषण गर्जना करत त्याने हिरण्यकश्यपूला आपल्या पंजात पकडलं आणि बाहेरील मंडपाच्या दरवाजाच्या मधोमध आला. नरसिंहाने हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतलं. आता दिवसही नव्हता आणि रात्रही. हिरण्यकश्यपू जमिनीवरही नव्हता आणि आकाशातही. आणि नरसिंह मनुष्यही नव्हता आणि प्राणीही. नरसिंहाने हिरण्यकश्यपूचं संपूर्ण शरीर आपल्या नखांनी फाडत त्याचा वध केला. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी आपल्या परमभक्ताचं प्रल्हादचं रक्षण केलं. वामन अवतार. देवगणांना जिंकायचा पण करून असुरराज बलीने आपले गुरु शुक्राचार्यांच्या देखरेखीखाली विश्वजित यज्ञ आयोजित केला
आणि बलीने आपल्या सेनेसह स्वर्गावर ताबा मिळवला. बली आता त्रैलोक्याचा स्वामी बनला होता. ही बातमी ऐकून देवी अदितीने भगवान विष्णूंची प्रार्थना केली. विष्णूंनी तिला सांगितलं की बली अजिंक्य आहे, पण तरीही ते तिच्या पुत्रांचं रक्षण करतील. श्री विष्णूंनी एका बटू ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि काही दिवसांनी बलीच्या यज्ञाच्या ठिकाणी गेले. वामनाच्या तेजाने ती जागा उजळून निघाली. शुक्राचार्यांना तर वाटलं की प्रत्यक्ष सूर्यदेवच यज्ञासाठी आले आहेत. पण डोळे स्थिर झाल्यावर पाहतात तर एक छोटासा ब्राह्मण यज्ञवेदीकडे येत होता. त्याचं स्वागत करायला बली स्वतः उठला. वामनाच्या आगमनाने त्याला स्वतःचा सन्मान झाल्यासारखं वाटलं. बलीने वामनाला आदराने वंदन केलं, त्याचे पाय धुतले आणि त्याला बसायला आसन दिलं. बलीने वामनाला त्याची इच्छा विचारली आणि सोनं, हत्ती, घोडे, राजवाडा जे हवं ते निःसंकोचपणे मागायला सांगितलं. पण वामनाने मात्र फक्त एक जमिनीचा तुकडा मागितला, फक्त 3 पावलं जमीन. ते ऐकून बलीला आश्चर्य वाटलं. त्याला वाटलं की वामनाच्या लहान वयामुळे त्याला नीट समजलं नसावं, कारण बली त्याला त्रैलोक्याचं राज्य द्यायला तयार झाला असताना वामनानं फक्त 3 पावलं जमीन मागितली होती. वामन म्हणाला की ज्या व्यक्तीचं समाधान 3 पावलं भूमीने होत नाही, तो त्रैलोक्य मिळाल्यावरही समाधानी होणार नाही. वामनाने पुन्हा स्पष्ट केलं की त्याला फक्त 3 पावलं जमीनच हवी आहे. पण आता शुक्राचार्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. त्यांना कळलं की हा विष्णूशिवाय अन्य कोणी असूच शकत नाही. पण बली म्हणाला की आता काहीही होऊ शकत नाही, कारण त्याने वचन दिलं होतं. शुक्राचार्यांनी त्याला वचन मोडायला सांगितलं. शुक्राचार्यांनी त्याला समजावलं की आणीबाणीच्या वेळी वचन मोडण्यात काहीही गैर नाही. बली स्वतःचं आणि स्वतःच्या वंशजांचं भविष्यच संकटात टाकत होता. एका क्षणासाठी बली स्तब्ध झाला, पण नंतर तो म्हणाला की महान भक्त प्रल्हादाचा नातू बली काहीही झालं तरी आपलं वचन मोडणार नाही. काहीही झालं तरी तो वामनाला 3 पावलं जमीन देणारच. बलीने आपला सल्ला नाकारलेला पाहून शुक्राचार्यांना भयंकर राग आला आणि त्यांनी बलीला शाप दिला की त्याचं आणि असुरांचं निश्चित पतन होईल. पण वामनाचा आकार आता वाढू लागला. बली आणि अन्य ऋषी ते पाहून आश्चर्यचकित झाले. वामनाने 3 पावलं मोजायला सुरुवात केली. आपल्या पहिल्या पावलाने त्याने संपूर्ण पृथ्वी आणि दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापून टाकले. त्याने बलीला विचारलं की त्याने 3 पावलं जमीन देण्याचं वचन दिलं होतं, पण आता त्याच्याकडे द्यायला काहीच उरलं नाही. मग तो आपलं वचन कसं पूर्ण करणार? हे ऐकून बली हसला. त्याने वामनासमोर आपलं मस्तक झुकवलं आणि वामनाला 3रं पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवायला सांगितलं. बली म्हणाला की आता यापेक्षा मौल्यवान त्याच्याकडे दुसरं काहीच नाही. बलीचं उत्तर ऐकून वामन प्रसन्न झाला. आपल्या गुरूंनी शाप दिला असूनही त्याने दिलेलं वचन पाळलं होतं. कठोर संकटातही बलीचं धैर्य असामान्य होतं. वामनाने बलीला विष्णुलोकात स्थान दिलं, जे देवगणांनाही दुर्लभ होतं. तसंच वामनाने बलीला अमरत्व आणि त्या संपूर्ण युगात त्रैलोक्याच्या स्वामित्वाचं वरदान दिलं. परशुराम अवतार. कात्यवीरार्जुन हैहय वंशाचा राजा होता. त्याने श्री दत्तात्रयांना प्रसन्न करून अनेक वरदानं प्राप्त केली होती.
त्यामुळे तो अजिंक्य बनला होता. पण त्याने आपल्या शक्तींचा दुरुपयोग केला आणि तो एक क्रूर राजा म्हणून प्रसिद्ध झाला. कात्यवीरार्जुन आणि त्याच्या वंशजांचा नाश करण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी परशुराम अवतार धारण करून पृथ्वीवर जन्म घेतला. ऋषी जमदग्नी आणि माता रेणुका परशुरामाचे माता पिता होते. ब्राह्मण कुलात जन्म घेऊनही परशुराम सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्र विद्येत प्रवीण होता. परशुवर त्याचं विशेष प्रभुत्व होतं. एके दिवशी परशुराम आपल्या भावंडांसह जंगलात गेला असताना कात्यवीरार्जुन जमदग्नींच्या आश्रमात आला. जमदग्नींनी त्याचं स्वागत केलं. राजा आणि त्याच्या सैनिकांचं आदरातिथ्य करून कामधेनूच्या कृपेने त्यांना इच्छित भोजनही दिलं. पण कात्यवीरार्जुनाच्या मनात आलं की कामधेनू जर इतक्या लोकांना सहज भोजन देऊ शकत असेल तर ती राजाकडे असली पाहिजे. त्याने आपल्या सैनिकांना कामधेनू आणि तिच्या वासराला पकडून आपल्या राज्यात नेण्याची आज्ञा दिली. काही दिवसांनी परशुराम परत आल्यावर जमदग्नींनी त्याला कामधेनू आणि तिच्या वासराला कात्यवीरार्जुनाने बळजबरीने नेल्याचं सांगितलं. परशुरामाने वडिलांना शांत केलं आणि कामधेनू परत आणण्याचं वचन दिलं. राजाचं हे घृणास्पद कृत्य ऐकून तो संतापला होता. आपला परशु घेऊन क्रोधित परशुराम कात्यवीरार्जुनाची राजधानी महिष्मतीला गेला. कात्यवीरार्जुन स्वतः युद्धभूमीवर गेला. कात्यवीरार्जुनाने पराक्रमाची पराकाष्ठा केली, पण परशुरामाने आपल्या परशुने त्याचे दोन्ही हात कापून टाकले आणि त्यानंतर एका वारातच त्याने कात्यवीरार्जुनाचा वध केला. कामधेनू आणि तिच्या वासराला घेऊन परशुराम परत आश्रमात आला आणि सर्व काही पूर्ववत झालं. पण ही शांती जास्त दिवस टिकू शकली नाही. कात्यवीरार्जुनाच्या मुलांनी आपल्या वडिलांचा वधाचा सूड घेण्याची प्रतिज्ञा केली. एक दिवस परशुराम दूर जंगलात गेले असता ते सगळे वडिलांच्या वधाचा सूड घ्यायला आश्रमात आले. रेणुकेने विनवण्या करूनही त्यांनी जमदग्नींवर हल्ला केला आणि त्यांचा शिरच्छेद केला. त्यांनी रेणुकेला सर्व हकीकत विचारली, पण रेणुका धड उत्तर देण्याच्याही मनस्थितीत नव्हती. दुःख आणि क्रोधाने परशुरामांनी प्रतिज्ञा केली, ज्या दुष्टांनी त्यांच्या आईला 21 वेळा छातीवर आघात करायला लावले त्या दुष्टांचा निर्वंश करून 21 वेळा ते या पृथ्वीवरून क्षत्रियांचा नाश करतील. त्याप्रमाणे आपला परशु घेऊन आपले अवतार कार्य पूर्ण करायला परशुराम बाहेर पडले. अशा प्रकारे भगवान श्री विष्णूंनी आपल्या परशुराम अवतारात सज्जनांना त्रास देणाऱ्या उन्मत्त क्षत्रियांचा नाश केला. कल्की अवतार. भगवान श्री विष्णूंनी आपल्या 7व्या अवतारात श्रीरामाच्या रूपात या पृथ्वीवर जन्म घेऊन दुष्ट रावणाचा वध केला. त्यानंतर द्वापार युगात भगवान श्री विष्णूंनी आपल्या सर्वात मोहमयी आणि पूर्णावतार म्हणजेच श्री कृष्णाच्या रूपात ह्या पृथ्वीवर जन्म घेतला. जीवनात अंतिम मोक्ष प्राप्तीसाठी श्रीमद भगवद्गीतेच्या स्वरूपात त्यांनी मानवजातीला परमोच्च ज्ञान प्रदान केलं. श्रीकृष्ण अवताराच्या समाप्तीबरोबरच कलयुगाचा आरंभ झाला. हिंदू धर्म आपले सत्व गमावून बसला. वेदांच्या सत्यतेवर शंका विचारल्या जाऊ लागल्या. श्रद्धेची जागा शून्य कर्मकांडांनी घेतली. तेव्हा भगवान श्री विष्णूंनी या पृथ्वीवर सिद्धार्थ रूपाने जन्म घेतला, ज्याला आपण गौतम बुद्ध म्हणून ओळखतो. भगवान बुद्धांनी आपल्याला शांती आणि सद्भावनेची शिकवण दिली. नवरसमी उधळून या चरणी तुझ्या
मानून घे गोड तुझी रंगपूजा. सरी थकलो नच सुटला संग तुझा. शरण तुला नाही मनी भाव तुझा. अवघे तुझेच दान रे ईश्वरा. खेळ रोज नवा गोड मानून घे रंगपूजा. सिर सारे तुरुन पुन्हा मंतरलेले. हे जीव रंगले तुरलो रे आम्ही तव भजना. गुंतवले रे हे तन मन रे. नाचवशी आम्हा रे मधुसूदना. जुळले कर जुळू दे सुर करू दे तव पूजना. सरुनी तम फिरुनी भ्रम मिळू दे जन विजना. नवरस मी उधळून चरणी तुझ्या. मानून घे गोड तुझी रंगपूजा. अवघे तुझेच दान रे ईश्वरा. हे रोज नवा गोड मानून घे रंगपूजा. रस मी उधळून चरणी तुझ्या. मानून घे गोड तुझी रंगपूजा.